नमस्कार युवा उद्योजक मित्रांनो, मी रामेश्वर थोरात आपले सहर्ष स्वागत करत आहे आमच्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पसायदान इंजिनिअरिंग अँड फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड. युवा उद्योजक मित्रांनो, मागील बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण कोणकोणत्या मशीन्स बनवतो याबद्दल मी तुम्हाला माहिती दिलेली होती. तर आज मी असा विषय तुमच्या पुढे आणलेला आहे की जो प्रोजेक्ट तुम्ही टाकल्यानंतर तो 12 महिने चालणारा आहे, 24 घंटे चालणारा आहे आणि विशेष म्हणजे शेतीपूरक असा व्यवसाय या ठिकाणी आहे. तुम्हाला मागील मशीन पाहिल्यानंतर एक एकंदरीत अंदाज आलाच असेल की मी कोणत्या व्यवसायाबद्दल तुम्हाला आज माहिती या ठिकाणी देणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला जी माहिती देणार आहे तो प्रोजेक्ट असणार आहे कॅटल फीड प्लांट किंवा पोल्ट्री फीड प्लांट. तर हा प्लांटसाठी लागणाऱ्या मशीन कोणकोणत्या आहेत, किती इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये होईल, रॉ मटेरियल काय काय याच्यामध्ये लागू शकतं, या सर्वांबद्दल माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हा जो ग्राइंडर आहे, या ग्राइंडरमध्ये क्रशिंग म्हणजे ग्राइंड करण्याचं काम होतं. तर याच्यामध्ये ग्राइंड काय काय होऊ शकतं की जसं की मक्का आहे, गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, तांदूळ आहे, जे काय आपलं बेसिक रॉ मटेरियल आहे, हे रॉ मटेरियल या ग्राइंडरमध्ये आपलं ग्राइंड होणार आहे. म्हणजे हे ग्राइंडरचे जे हॉपर आहे, या हॉपरमध्ये आपल्याला या ठिकाणी मटेरियल टाकायचं आहे आणि मटेरियल टाकल्यानंतर हे या ठिकाणी चेंबर दिलेले मी तुम्हाला ओपनही करून दाखवू शकतो की अशा पद्धतीमध्ये आतमध्ये ब्लेड्स असतात आणि या ठिकाणी आपली जाळी लावलेली असते आणि या जाळीच्या माध्यमातून हे जे आपलं मटेरियल आहे ते या ठिकाणी बारीक होणार आहे. तर जाळी कशा पद्धतीत असणार आहे तर मी तुम्हाला जाळी दाखवतो की तुम्ही माझ्या हातामध्ये जाळी बघू शकता. या पद्धतीची जाळी असते. म्हणजे या पद्धतीमध्ये 1 mm झालं, 2 mm झालं, 3 mm झालं, 4 mm झालं, अशा पद्धतीमध्ये तुम्हाला 4 पद्धतीच्या जाळ्या ह्या ग्राइंडर सोबत या ठिकाणी आमच्याकडून मिळणार आहे. म्हणजे खास करून जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपलं बेसिकली मक्का भरडा किंवा कोंबडी खाद्य या ठिकाणी आपलं या ग्राइंडरमध्ये तयार होणार आहे. तर जे ग्राइंड झालेलं मटेरियल आहे ते आउटलेटमधून जेव्हा बाहेर येतं तर ते आलेलं आउटलेटमधलं मटेरियल आपल्याला या मिक्सरमध्ये टाकायचे. आता हा जो मिक्सर आहे, या मिक्सरला रिबन ब्लेंडर म्हणतात आणि आपले हे जे मिक्सर आहे ना, हे बॅच वाईज चालतं. बॅच वाईज म्हणजे कसं की मिक्सरमध्ये मटेरियल टाकल्यानंतर जे तुमचं बेसिक फॉर्म्युलेशन असणार आहे महत्त्वाचं, ते तुमचं या ठिकाणी होणार आहे. मग हे जे ग्राइंड झालेलं आहे, याच्यातून ग्राइंड झालेलं मटेरियल आपण जेव्हा टाकतो, भरडा याच्यामध्ये टाकतो, तर या ठिकाणी तुम्हाला मीठ, मोलायसेस, त्याच्यानंतर DDGS, DRB किंवा मस्टर्ड DOC पावडर वगैरे तुम्हाला हे काही जे काय असणार आहे हे तुम्हाला फॉर्म्युलेशन हे तुम्हाला या ठिकाणी करायचं आहे. किंवा कॅल्शियम पावडर किंवा मिनरल मिक्सचर हे तुम्हाला याच्यात टाकून तुमची बॅच तयार व्हायची. साधारण तुमची जी बॅच असणार आहे ती 15 ते 20 मिनिटाची असणार आहे. म्हणजे पूर्णपणे तुमचं मटेरियल या ठिकाणी मिक्स झाल्यानंतर या ठिकाणी आपण जे आउटलेट दिलेले, तुम्ही आउटलेट दाखवू शकता की या आउटलेटला आपण इथं फीड कंट्रोलर दिलेली. ही फीड कंट्रोलर आपण बाहेर वळली की तुमचं मटेरियल खाली येणार आहे आणि इथून तुम्हाला ते उचलून जे तुमचं मॉडेल आहे, ज्याच्यातून गोळी पेंट किंवा कांडी पेंट किंवा बऱ्याच भागामध्ये त्याला सुग्रास असेही म्हणतात, तर तुमचं या ठिकाणी तुमची सुग्रास पेंट या तयार होणार आहे. तर तुमचं हे जे मटेरियल आहे मिक्सचर झालेलं तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. आता पॅलेट मशीनमध्ये भरपूर आहेत. माझ्याकडे 2 रोलर पॅलेट आहे, 3 रोलर पॅलेट आहे, 4 रोलर पॅलेट आहे. आता तुम्ही म्हणता रोलर मध्ये काय फरक असतो, तर मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्यावर इत्यंभूत माहिती तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तर याच्यामध्ये जेव्हा आपण मटेरियल टाकतो तर हे जे मटेरियल आहे या ठिकाणाहून मटेरियल पूर्णपणे आपल्याला जे आउटलेट आहे, ज्याला आपण गोळी पेंट किंवा कांडी पेंट किंवा सुग्रास म्हणतो, ते या ठिकाणाहून आपल्याला बाहेर पडणार आहे फिनिश गुड प्रोडक्ट आणि ते घेऊन आपल्याला वाळवायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला विकायचं आहे. किंवा जे आपण घरगुती व्यवसाय जर करत असताना तर आपल्या जनावराला वगैरे ते टाकून बघायचं आहे. पण या सगळ्या बेसिक मशीनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे असणार आहे ते फॉर्म्युलेशन. म्हणजे याच्यामध्ये रॉ मटेरियल काय काय लागू शकतं, जसं मी सुरुवातीलाही सांगितलं, मक्का आहे, गहू आहे, ज्वारी आहे, बाजरी आहे, तांदूळ आहे, DOC आहे. मग DOC मध्ये वेगवेगळ्या DOC तुम्ही शेंगदाण्याची वापरू शकतात, सरकीची वापरू शकतात, मोहरीची वापरू शकतात. तर DOC पण आहे,
राईस पॉलिश वापरू शकतात, DORB वापरू शकतात. त्याच्यानंतर बाइंडिंग प्रॉपर्टी म्हणून तुम्ही मोलॅसेस किंवा गुळाचं पाणीही त्या ठिकाणी तुम्ही यूज करू शकतात. तर अशा पद्धतीमध्ये हे सगळं रॉ मटेरियल किंवा मिनरल मिक्सचर आहे, कॅल्शियम आहे, मीठ आहे, हे सगळं टाकून तुम्हाला एक चांगल्या क्वालिटीचं प्रोडक्ट या ठिकाणी मार्केटला द्यायचं आहे. आणि जे मार्केटला आपल्याला प्रोडक्ट द्यायचं आहे त्याचं एक प्रोटीन लेवल आपल्याला तयार करायचं आहे. ते प्रोटीन लेवल म्हणजे मार्केटला 22%, 24% आणि 26% जर तुम्ही प्रोटीन लेवल जर मार्केटला या ठिकाणी जर दिलं तर त्याचा रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीत या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे किंवा कस्टमर करून चांगला फीडबॅक त्या ठिकाणी येणार आहे. कारण तेवढं प्रोटीन लेवल आपण जर गाई मशीनला दिलं तर त्याच्यातून निश्चित 100% तुम्हाला चांगला रिझल्ट म्हणजे त्याचं फॅट वाढणार आहे, त्याचं SNF वाढणार आहे आणि त्याच्यातून 2 पैसे तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहेत. तर याच्यासाठी कॉस्ट किती लागू शकते, तर हे आपलं जी कॉस्ट आहे ती तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं डिपेंड ऑन रॉ मटेरियल असणार आहे की तुम्ही रॉ मटेरियल कोणतं त्या ठिकाणी यूज करतात. पण एक टेंटेटिव्ह जर सांगायचं झालं तर साधारण 50 किलोची बॅग तुमची एक 1250, 1300, 1350, 1400 पर्यंत पण तुम्ही चांगल्या क्वालिटीची डिपेंड ऑन प्रोटीन लेवल तुम्ही किती ठेवणार आहेत याच्यावर तुमचं असणार आहे किंवा तुम्ही रॉ मटेरियल कोणत्या पद्धतीचं वापरणार आहेत याच्यावर तुमचं असणार आहे. तर या पद्धतीमध्ये तुमची बॅग तयार होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही ती बॅग एक तुमचं प्रॉफिट मार्जिन त्याच्यात तुम्हाला केवढ्याला विकायची, जसं की बरेच जण 1500ला पण विकतात, 1600ला विकतात, 1700ला विकतात, 1800ला विकतात. तर त्या पद्धतीनुसार तुम्ही तुमचं प्रॉफिट मार्जिन त्याच्यात ठेवून तुम्ही सुरुवातीला ती बॅग विकून शकतात आणि त्याच्यातून चांगला प्रॉफिट मिळवू शकतात. आणि या प्लांटमधून 2 रोजगार तुम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊ शकतात. तर मित्रांनो, अशा प्लांटसाठी तुम्ही निश्चित आम्हाला संपर्क करा. याच्यामधून हा फक्त मॅन्युअल प्लांट आहे. मॅन्युअल प्लांटमध्ये ग्राइंडर आहे, मिक्सर आहे आणि पॅलेट आहे. जर याच्यातून सेमी ऑटोमॅटिक पण प्लांट आपण देतो, ऑटोमॅटिक पण प्लांट देतो, फुल्ली ऑटोमॅटिक पण प्लांट देतो. म्हणजे कॅटल फीडमध्ये काम करण्यासारखं भरपूर आहे. तर अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला फॉलो करा किंवा तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क साधून संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घेऊ शकतात किंवा आमच्या इंडिया मार्टला पण तुम्ही इन्क्वायरी टाकू शकतात, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी आमचे जे सेल्सवाले आहेत ते तुम्हाला कॉल करून संपूर्ण माहिती देतील. आणि शेतीपूरक व्यवसाय असल्यामुळं कोणतीही रॉ मटेरियलची कमतरता तुम्हाला याच्यामध्ये भासणार नाहीये. तर कोणतं रॉ मटेरियल कुठं मिळेल याचीही माहिती आपल्या सेल्स पर्सन कडून तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर निश्चित दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि संपूर्ण माहिती घ्या. धन्यवाद.